हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या विविध व्याधी आणि आरोग्य समस्यांवर आयुर्वेद हा प्रभावी व शाश्वत पर्याय ठरत असताना कोपरगाव शहरात आयुर्वेदिक आरोग्य सेवेची महत्त्वपूर्ण भर पडली आहे। शहरातील महात्मा गांधी चौक हिंदवाडा गणपती मंदिराजवळ मेन रोडवरील अंजना टॉवर्स पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आले श्री विश्व आनंद आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। डॉक्टर अक्षय गजानन नरोडे व डॉक्टर दीप्ती अक्षय नरोडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या केंद्राचे उद्घाटन महंत रमेशगिरी महाराज, डॉक्टर अतुल देशमुख व डॉक्टर स्मिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आयुर्वेदाचे महत्त्व विशद करताना सांगितले की आयुर्वेद ही केवळ रोगांवर उपचार करणारी वैद्यकीय पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे। हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या आयुर्वेदामध्ये रोगांवर उपचार करण्याबरोबरच रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांनाही तितकेच महत्त्व दिले जाते। आधुनिक धकाधकीच्या जीवनात आयुर्वेदाची गरज अधिक वाढली असून पंचकर्म चिकित्सा, आयुर्वेदिक औषधे आणि जीवनशैली विषयक मार्गदर्शन नागरिकांना निरोगी जीवनाकडे नेण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। आयुर्वेद हा केवळ उपचारांचा विषय नसून जीवन जगण्याची शास्त्रशुद्ध पद्धत असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदातील तत्वांचा अवलंब करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर अक्षय नरोडे व डॉक्टर दीप्ती नरोडे यांना नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा देत कोपरगाव व परिसरातील नागरिकांना या केंद्राच्या माध्यमातून दर्जेदार आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म सेवा आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला। ग्रामीण भागातील रुग्णांनाही या केंद्राचा मोठा लाभ होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उद्घाटनानंतर उपस्थितांनी केंद्राची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली। नव्या केंद्राच्या स्थापनेमुळे कोपरगावच्या आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली असून आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुलभ, परिणामकारक व विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी गजानन नरोडे, सविता नरोडे, डॉक्टर पंकज नरोडे, डॉक्टर विशाखा नरोडे, डॉक्टर अक्षय नरोडे, डॉक्टर दीप्ती नरोडे, डॉक्टर अनिकेत नरोडे यांच्यासह समस्त नरोडे परिवार उपस्थित होता। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगावच्या अंतर्गत या परिसरामध्ये नरोडे परिवाराने चांगलं काम या ठिकाणी उभारलं आहे। ते विश्वानंद आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म केंद्र या केंद्राचं उद्घाटन आणि या उद्घाटन प्रसंगी बराचसा सर्वांचं मार्गदर्शन झालेलं आहे। चार सुख आहे, त्या चार सुखापैकी निरोगी शरीर हे एक सुख आहे। तुम्ही मला तीन सुख सांगितले नाही, तीन सुख सांगायला तुम्ही पुढे वेळ आहे। एक, सुपात्र नारी, संसारामध्ये त्या जोडीदाराला त्याच्या विचारासारखी बायको मिळाली ते एक सुख आहे, त्याला सुपात्र नारी म्हणतात। दुसरं एक सुख आहे निरोगी शरीर, ज्याचं शरीर निरोगी आहे ते एक सुख। संसारामध्ये पुत्र प्राप्ती आणि धन प्राप्ती हे दोन सुख, पुत्र प्राप्ती आणि धन प्राप्ती। धनही पाहिजे, मुलं मुलीही पाहिजे, म्हणून हे चार सुखापैकी एक सुख आहे ते निरोगी शरीर। या निरोगी शरीरात या ठिकाणी आणि नरोडे परिवार घरातच मला वाटतं 4-5 डॉक्टर आहे आणि 4 डॉक्टरांच्या माध्यमातून आणि या त्यांच्या त्या परिवारातील डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर दीप्ती यांनी हा अभ्यास करून आपल्या कोपरगावकरांना सेवा देण्याचा या ठिकाणी संदेश आणि संकेत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे। म्हणून या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने नरोडे परिवाराला धन्यवाद देतो। या पंचकर्म सेंटर आणि क्लिनिकचे उद्घाटनाप्रसंगी
या नवीन सुरुवाती प्रसंगी मी खरं तर डॉक्टर अक्षय नरोडे आणि डॉक्टर दीप्ती नरोडे यांचे सर्वप्रथम अभिनंदन करते. अतिशय छान आणि सर्व सुविधांनी युक्त असं चिकित्सालय त्यांनी या ठिकाणी सर्व कोपरगावकरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर दीप्ती यांनी दोघांनीही त्यांचं BA-MS कंप्लीट केलं. डॉक्टर अक्षयनी संगमनेरहून केलं आहे, डॉक्टर दीप्तीने पुण्याहून केलेलं आहे आणि दोघांनीही MD हे पुण्याहून केलेलं आहे. त्यांचे गुरु या ठिकाणी बसलेले आहेत, देशमुख सर. त्यांनी आत्ताच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाबद्दल माहिती दिली, छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि इतके हुशार गुरु असले तर नक्कीच त्यांचे विद्यार्थी खूप हुशार असावेत असा मला विश्वास आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या सेवेत यांनी जे क्लिनिक उघडलेलं आहे नक्कीच ते आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं ठरणार आहे. यांच्या क्लिनिकच्या उद्घाटनासाठी सर्वात मोठं श्रेय हे मी त्यांचे आई वडील म्हणजे श्री गजानन नरोडे व सौ सविता नरोडे यांना देते. कारण एक प्राचार्य आहेत, त्यांच्या आई ह्या एक गृहिणी आहेत, पण त्यांनी त्यांच्या मुलांना तिन्ही मुलांना डॉक्टर केलेलं आहे, उच्च शिक्षित आहेत, खूप चांगल्या पद्धतीने ते रुग्णांची सेवा आज करत आहेत. आणि याचं सगळं श्रेय हे तुम्हाला दोघांना जातं, तुमच्या संस्कारांना जातं, तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना घडवलं आहे तरी सगळं श्रेय तुम्हाला जातं. सर्वात मोठा अभिनंदन हा तुमचाच करायला हवा असं मला वाटतं. खरं तर आपल्या भारत देशाने जगाला आयुर्वेद दिलेला आहे, योग दिलेला आहे आणि अनेक पिढ्यांपासून खूप जुन्या काळांपासून हे सगळं आपल्या देशामध्ये आपल्याला माहित आहे, आपण ते फॉलो करत आहोत. आणि आज मला असं वाटतं मोदीजींमुळे जग पातळीवर आज आयुर्वेद पोहोचलेला आहे, योग पोहोचलेला आहे. आणि खरं ही भारताचीच देण सर्व जगाला आहे. पण काळाच्या ओघात असं झालं की आयुर्वेद कुठेतरी मागे पडून गेलं, ॲलोपॅथी याचा सर्रास वापर व्हायला लागला. पण त्याचे साईड इफेक्ट मात्र आपल्याला सर्वांना वेळोवेळी जाणवत आलेले आहे. आणि सगळ्यात मोठा जो डोळे उघडणारा क्षण होता तो कोरोनाचा होता. कोरोना काळामध्ये जेव्हा काय ट्रीटमेंट द्यावी हे कळत नव्हतं, एवढी मोठी महामारी आलेली होती आणि त्यात आपण सगळ्यांनी आयुर्वेदिक औषधांचा वापर जास्त प्रमाणात केला, वेगवेगळे काढे घेतले आणि जितके नॅचरल उपाय आपल्याला करता येतील तितके आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि आज जर आपण परिस्थिती पाहिली तर परत एकदा लोक हे आयुर्वेदाकडे वळत आहेत. आणि प्रामुख्याने मला असं वाटतं की जो युवा वर्ग आहे त्यांचा कल जास्त नॅचरल गोष्टींकडे वाढलेला आहे. आज ऑर्गॅनिक खाणं किंवा ऑर्गॅनिक भाज्या असतील, फळं असतील, ऑर्गॅनिक वस्तूंचा वापर हा युवा वर्गाकडनं वाढलेला आहे. त्याचबरोबर नॅचरल पद्धतीने आपल्याला स्वतःला नीट करणं हेही त्यांचा कल वाढलेला आहे. आणि त्यामुळेच आयुर्वेद हे आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. कारण अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण आयुर्वेदिक औषधं घेऊ शकतात आणि त्याचा कुठलाही दुष्परिणाम हा होत नसतो, हे विशेष आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की आयुर्वेदिक औषध हे जरी हळूहळू त्याचा परिणाम आपल्यावर होत असला तरी तो परिणाम हा चिरकाल आपल्यावर राहत असतो. आणि त्यामुळे पटकन बरं होण्यापेक्षा आपण पूर्णपणे बरं होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पटकन नीट होण्यापेक्षा जो आजार आहे तो मुळाशी कसा संपवता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आयुर्वेदिक औषधं घेणं ही जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतं आजची युवा पिढी जितकी शिकली आहे त्याचबरोबर त्यांना एक्सपोजर जास्त मिळत आहे आणि त्यांच्यामध्ये आज जागृती जी जनजागृती होत आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. कारण मी बघते आजच्या ज्या मुली आहेत त्या जेव्हा प्रेग्नेंट होतात, जेव्हा आई होत असतात, सगळ्या जणी गर्भसंस्कार करायला लागल्या, सगळ्या जणी पंचकर्म करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते
हेल्दी एक छान मुलाला बाळाला जन्म देत आहेत, त्यांचं छान संगोपन करत आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने वाढवत आहेत. तर ओल्ड इज गोल्ड आपण म्हणतो, जुनं ते सोनं. त्यामुळे जुन्या गोष्टी ह्या परत येतात आणि त्याचा फायदा सुद्धा हा आपल्याला परत लक्षात येत असतो. त्याच पद्धतीने आयुर्वेद सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आयुर्वेदाकडे आहे. आयुर्वेदामध्ये खूप प्रत्येक आजारावर उपचार आहेत. त्याच पद्धतीने ह्या क्लिनिक मध्ये सुद्धा प्रत्येक आजारावर उपचार हा आपल्याला इथे मिळणार आहे. पंचकर्म करून मिळणार आहे, आपल्या शरीराची संपूर्ण शुद्धी करून मिळणार आहे. त्यामुळे माझं आव्हान हे संपूर्ण कोपरगावकरांना असं राहणार आहे की कुठल्याही पद्धतीचा आजार झाला तर नक्की आपण विश्व अनंत आयुर्वेदिक क्लिनिकला आपण आलं पाहिजे, या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे. आज विशेष आनंद होतोय की बाहेर शिकून परत आपल्या गावात कोपरगावात एक जनतेची सेवा करण्यासाठी डॉक्टर अनिकेत अक्षय व डॉक्टर दीप्तीताई यांनी एक आयुर्वेदिक कामाचं उद्घाटन आज केलं आहे. आज जर आपण बघितलं तर आपला जो अमूल्य ठेवा होता आयुर्वेदिक असेल, योगा असेल, आता सगळं जग त्याच्यावर जात आहे. हळूहळू आपल्यालाही त्याच्यावर जावं लागणार आहे, कारण ॲलोपॅथी असेल, इतर गोष्टींची परिस्थिती आज आपण बघतो आहे. आणि या त्यांनी कोपरगाव जे आपल्यासाठी सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की अक्षयजी आणि दीप्तीताईंच्या अनुभवाचा आपल्या शहराला उपयोग होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या आयुर्वेदिक दवाखान्याचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या हातून रुग्णांची योग्य ती सेवा हो ही ताईंनी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या श्री विश्व आनंद आयुर्वेदिक चिकित्सालयाला खूप खूप नगरपालिकेच्या वतीने वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. अक्षयच्या दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे. अक्षय असं आहे की माझ्याकडे जवळपास एक 8 वर्षापूर्वी ते यायचा आणि एकदम शांत मनमिळावू असतो त्याचा एक स्वभाव. तर मला असं वाटतं की आपण म्हणतो की आपण एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर आपण डॉक्टरांना बघून आपला निम्मा आजार बनवत असतो. तीच अनुभूती कोपरगाव वासी आणि त्याच्याकडे सगळ्या रुग्णांना गेल्याची मला खात्री वाटते. आणि त्याच्याकडे एकदम शांत स्मित असलेलं चेहरा असतं आणि आश्वासन असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यातून नक्कीच एक चांगला वैद्य म्हणून पुढे नावरूपाला येणार असं मला विश्वास वाटतो. आणि त्यांनी कसं एकदम काय असतं की ज्यावेळेस तो कुठलाही व्यक्ती विद्यार्थी दशेमध्ये असतो, विद्यार्थी दशेमध्ये असताना एकदम त्यांनी सिन्सिअरली मनापासून सर्व त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आमचे आयुर्वेदातले गुरु वैद्य समिती गोविंद जमदग्नी सर आणि यांच्याकडे असेल तर ते तिथं पण माझ्याकडे असताना पण तर एकदम त्यांनी सिन्सिअरली खूप मनापासून सगळं काम केलेलं आहे. आणि आयुर्वेदामधले जे काही सगळे बारकावे सगळे जे असतात त्याच्यामध्ये आयुर्वेदामधलं निदान असेल, आयुर्वेदामध्ये चिकित्सा असेल, आयुर्वेदामध्ये औषधीकरण असेल, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे सगळं एकत्र असेल तर त्याच्यापासून एक मोठा एक चांगला वैद्य नावरूपाला येत असतो. असे सगळे आयुर्वेदातले बारकावे पंचकर्म असेल सगळे त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सगळं आत्मसात केलेलं आहे. त्यांनी स्वतः त्याच्यावर काम केलेले, मेहनत त्यांनी त्याच्यावर स्वतः केलेली आहे. त्याच्यातून नक्कीच एक चांगला वैद्य म्हणून नावरूपाला येईल असा मला एक विश्वास वाटतो. कसं आहे की आयुर्वेदाचं जर आपण हे केलं वर्ण स्वरूप जर बघितलं तर आयुर्वेदो अमृतानाम असं एक म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पूर्वी असं ऐकलं की अमृत फक्त देवांनाच उपलब्ध होतं, पण आज तेच अमृत आपल्याला आयुर्वेदाच्या रूपानं सृष्टीवर आलेलं आहे आणि ते सृष्टीवरचं अमृत म्हणजे आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदाचा जर आपण अंगीकार जर आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये जर केला त्याच्यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय गोष्टी करायच्या व्यवस्थित त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्याविषयी तुम्हाला अक्षय आणि त्याची पत्नी वैद्य दीप्ती नेहमीच मार्गदर्शन करतील. त्या साध्या गोष्टी जरी आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्याचा राहून बदल केला नक्कीच आपल्याला त्यातनं दीर्घायुष्य आपल्याला त्यातनं मिळणार आहे आणि निरोगी आयुष्य आपल्याला त्यात नक्कीच प्राप्त होणार आहे. त्या दिनचर्येचा जर आपण याच्यामध्ये वापर केला तर त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या पण सांगितलेली आहे. जसं आपण काय असतं की ठराविक आपल्या समजा 3 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं की आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करून आपल्या गाडीचं त्यातनं कार्बन सगळं काढून टाकतो. त्याच्यामुळे गाडी स्मूथली चालते आणि गाडीचं सगळं व्यवस्थित तिथं आपल्या गाडीला पण दीर्घायुष्य त्यातनं मिळत असतं गाडीच्या सर्व्हिसिंगमुळे. त्याच पद्धतीने आपल्याला जर आपलं दीर्घायुष्य जर हवं असेल तर त्यामध्ये आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या व्यवस्थित पद्धतीने सांगितलेली आहे.
विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट शरीर शुद्धीच्या क्रिया त्याच्यामध्ये केल्या जातात. ते देखील आपल्याला इथे विश्व अनंत याच्या आपल्या चिकित्सालयामध्ये आपल्याला सगळ्यांच्या उपलब्ध होणार आहे.